कोल्हापूरच्या सहकार चळवळीचा कणा मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या उभ्या राहिलेल्या घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलंय। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम। मतदार यादी आणि सभासदत्वावर चौकशीचे आदेश देण्यात आल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच नव्या वादाला आता तोंड फुटलंय। वडक्षवाली येथील संचालक प्रकाश बेलवडे यांनी 1108 संस्थांवर आक्षेप घेतला असून त्यापैकी 427 संस्थांना सभासद करताना नियम डावलल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर द्विसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू होत असून नियमानुसार नोंदणीनंतर किमान 3 महिन्यांनीच सभासदत्व देणे अपेक्षित असताना काही संस्थांना तत्काळ सभासद करण्यात आल्याची बाब चर्चेत आली आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये आता गोकुळ हे अजूनही शेतकऱ्यांचं व्यासपीठ आहे का, की ते आता राजकीय नियंत्रणाचं केंद्र बनलं आहे? मतदार यादी, सभासदत्व आणि सत्ता समीकरण यातून सहकाराची मूळ भावना मागे पडते का, असे अनेक प्रश्न आता उभे राहतात। दरम्यान गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी चौकशी नियमित प्रक्रिया असल्याचं सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले असले तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चौकशीमुळे आता राजकीय वातावरण तापले आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे महायुतीकडूनही हालचाली वेग घेत आहेत। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपला वगळून गोकुळचे राजकारण होणार नसल्याचं स्पष्ट करत निवडणुकीवर महायुती निर्णय घेईल असंही सांगितलंय। यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्यासह स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय। या सर्व घडामोडींमध्ये आता न्यायालयीन पेचही निर्माण झाला असून काही संस्थांनी निवडणूक वेळेत घेण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे, तर वादग्रस्त 1195 संस्थांचा निर्णय होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबावी अशी मागणीही करण्यात आली आहे। गोकुळच्या निवडणुकीसाठी एकूण 5470 संस्थांचा समावेश असताना अवसायन प्रक्रियेत असलेल्या 1195 संस्थांमुळे मतदार यादीवरून वाद अधिकच तीव्र झालाय। सत्ताधारी गट 4420 संस्थांवर निवडणूक घ्यावी अशी भूमिका घेत असताना विरोधक सर्व वाद निकाली निघाल्यानंतरच प्रक्रिया सुरू करण्यावर ठाम आहे। दरम्यान संलग्न दूध संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 14 मे पर्यंत चालणार असल्याने पावसाळ्यापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता धुसर झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, गोकुळ हा अजूनही शेतकऱ्यांचा सहकाराचा मजबूत आधार आहे का, की तो आता राजकीय समीकरणांचा केंद्रबिंदू बनत चाललाय? मतदार यादी, सभासदत्व आणि सत्तेच्या हालचालींमध्ये सहकाराची मूळ भावना मागे पडते का, याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार असले तरी सध्या गोकुळची लढत ही केवळ सहकाराची न राहता सत्ता, प्रभाव आणि अस्तित्वाची लढाई बनत असल्याचे चित्र आहे। धन्यवाद।